या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। सावर्डे दुमाला येथे मशाल मोर्चा काढून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला। या मोर्चाला गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक, युवती, महिला व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहायला मिळाला। करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे मशाल मोर्चा काढून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला। यावेळी छत्रपती श्री सावर्डे दुमाला गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक, युवती, महिला व ग्रामस्थ यांचा सहभाग। वरयाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मशाल पेटवण्यात आली। या आंदोलनामध्ये मराठा समाजातील महिलांसह समाज बांधवही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। यावेळी रॅली काढण्यात आली। यावेळी आरक्षणासाठी घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा झाली। यावेळी सावर्डे दुमाला गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक, युवती, महिला व ग्रामस्थ यांचा सहभाग उत्स्फूर्तपणे होता। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात हिंसक वळण लागले असताना शिरोळ तालुक्यातील सैनिकी टाकाळी या गावाने सरकारचा गांधीगिरी पद्धतीने निषेध करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून शांतताप्रिय आंदोलन करता येतं असा आदर्श घालून दिला आहे। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात हिंसक वळण लागले असता शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावाने सरकारचा गांधीगिरी पद्धतीने निषेध करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करून आदर्श घालून दिलाय। या आंदोलनात आंदोलकांनी एसटी कर्मचाऱ्यांना फेटा बांधत त्यांचा सत्कार करून सरकारला सद्बुद्धी मिळो असे गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केलं। यावेळी मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेऊन जाळपोळ, एसटी तोडफोड, नेत्यांचे घराचे तोडफोड हे मार्ग स्वीकारले आहेत आणि हे मार्ग चुकीचे आहेत। आंदोलनासाठी शांततेचा अवलंब केला तर सरकार आरक्षण लवकर देईल असे मत यावेळी व्यक्त केलं। सैनिक टाकळी हे गाव सैनिकाचे गाव म्हणून ओळखले जाते। या आंदोलनाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असेही मत आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी एसटी वाहक चालक यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला आणि सर्वांना गांधीगिरी मार्गाचा अवलंब करा असे आवाहन करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेली आहे आणि मराठा आरक्षणासाठी आपण लढा देतोय। आपण बऱ्याच वेळेला पेपरमध्ये आणि टीव्हीला बातम्या बघतोय, व्हॉट्सअपवरती बघायला लागले, मोबाईलवरती की कुठं तर टाळपोळ व्हायला लागली, कुठंतरी घरं दुकानं जाळी जायला लागलेत, कुठं गाड्या पेटून जायला लागलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसटीचं नुकसान होतंय। साधे कुठलंही आंदोलन म्हटलं, कुठलाही मोर्चा म्हटला तर कुठलंही तर सगळी पहिला झळ पोहोचती ती एसटीला, आपली एसटी महामंडळाला। आणि आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासून एसटी बंद होती आणि त्यानंतर सुरू झाली आणि आपली एसटी महामंडळ सरकार तोट्यात आहे म्हणते आणि त्यातच हे आपण एसटीचं नुकसान करणं हे समाजाच्या हिताचं नाही आहे। एसटी का कुठं शासनाच्या नाही, ह्याच्या प्रशासनाच्या बापाची नाही, एसटी सर्वसामान्य लोकांची आपली एसटी आहे। त्यामुळं आज आम्ही सैनिक टाकळी सर्व मराठी बांधव, सर्व मराठा बांधव सैनिक टाकळी मिळून संपूर्ण महाराष्ट्राला हा संदेश देणार आहे की आम्ही आज आपल्या शांततेच्या मार्गाने जे आपलं मराठा आरक्षणासाठी आपला जो हे चालू आहे, लढा चालू आहे, तो शांततेच्या मार्गाने संपूर्ण होण्यासाठी आणि आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी एक चांगला संदेश, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही आज आपल्या प्रतिकात्मक आपल्या एसटी महामंडळाचं त्यांचे वाहक चालक यांचा सत्कार सैनिक टाकळीमध्ये करतोय आणि सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही इथून संदेश देतोय की आपलं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे शांततेच्या मार्गाने झालेलं पाहिजे, तरच आपल्याला ते आरक्षण मिळेल। चुकीचे लोक काहीतरी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत जाणून त्या सगळ्याला विरोध आणि त्यांचा सगळ्यांचा निषेध म्हणून आज आपण हा सत्कार केलेला आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे, आमची सैनिक टाकळीकरांची विनंती आहे, जसं आम्ही सैनिक परंपरेसाठी संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे तसंच शांततेसाठी सुद्धा सैनिक टाकी प्रसिद्ध आहे। याचा संदेश आज सैनिक टाकून जातोय। तरी आमचं आव्हान आहे की कुठल्या प्रकारचे आंदोलनाला गालबोट न जाऊ देता आपण मराठा आरक्षणाचं आंदोलन करावं। धन्यवाद। श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे महाराष्ट्र, कर्नाटकसह गोवा व आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी नाथांची मुख्य भाकणूक झाली। वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोने महाराज यांच्या उपस्थितीत चिरंजीव सिद्धार्थ डोने महाराज यांनी नाथांच्या साक्षीने भाकणूक कथन केली। 5 दिवसापासून सुरू असलेली ही यात्रा उत्साहात पार पडली।
मंगळवारी या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य व श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतला। आज बुधवार दिनांक 1 रोजी उत्सवस्थळी बसलेल्या पालखी उठल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे। यावेळी येत्या काळात तूर, मूग, सोयाबीन, उदंड पिकल, डाळीचा भाव वाढतच राहील। शेतकरी आपल्या हक्कासाठी लढताना दिसेल, त्यामुळे साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत होईल। शिवाय महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्प येऊन दुष्काळात हरित क्रांती घडेल आणि महाराष्ट्राचं नंदनवन होईल। जाती धर्म बिघडून जात वैरत्व वाढेल, हाणामाऱ्या होतील। भारत-पाक सीमेवरून यामध्ये मराठा सैनिक छातीची ढाल करून लढतील व पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या कब्जात येईल आणि भारत मातेचा जय जयकार होईल। देशात समान नागरी कायदा होईल असे भाकीत करण्यात आले। मनासारखी नोकरी मिळत नसल्याने मेकॅनिकल इंजिनियर तरुणाने रंकाळा परिसरातील खणीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आलाय। शिवम अनिल सावंत असं मृताचं नाव आहे। कष्टातून इंजिनियर बनलेल्या या मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या आईला मानसिक धक्का बसलाय। शिवम सावंत हा संभाजीनगर येथे आई, भाऊ, बहीण आणि आजी सोबत राहत होता। त्याच्या वडिलांचे 10 वर्षापूर्वी निधन झाले असून आईने मोठ्या कष्टातून मुलाचे शिक्षण पूर्ण केले। मेकॅनिकल इंजिनियरची पदवी घेतलेल्या शिवम एका खाजगी कंपनीत काम करत होता। गेल्या काही महिन्यांपासून तो नवीन नोकरीच्या शोधात होता, मात्र मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता। सोमवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला। मंगळवारी सकाळी रंकाळा परिसरातील खणीत त्याचा मृतदेह आढळला। वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज। या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील घडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी जमावबंदीचे आदेश काढले आहेत। त्यामुळे या काळात सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे। मागील काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाला आता काही ठिकाणी हिंसक वळण पाहायला मिळते। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्यात। त्यामुळे आता बघ्याची भूमिका न घेता हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांकडून पोलिसांना मिळाले आहेत। याच दरम्यान याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या आंदोलनातील 32 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत। गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी आणि रास्ता रोको केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 2 दिवसापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला चढवला होता। आक्रमक आंदोलकांनी बंगला जाळला, तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली। याबाबत संदीप क्षीरसागर यांनी फेसबुकवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत। तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेन असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। अशातच काहींकडून नेते आणि मंत्र्यांना देखील टार्गेट केले जाते। 2 दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला चढवला होता। आक्रमक आंदोलकांनी त्यांचा बंगलाही जाळला, तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली। याबाबत संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी त्यात म्हटलं आहे की 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या। माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला। माझे मुलं, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होते, पण मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत। तसेच मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आहेत। अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही। काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा। याबाबत आता काहीच बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेन असे संदीप क्षीरसागर फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। या बैठकीत शांतता राखण्याचे आवाहन करण्यासोबत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असा ठराव करण्यात आला आहे।
राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. सर्वपक्षीय बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षण आंदोलनाद्वारे आमदारांच्या घरावर होणारे हल्ले, खासगी आणि सरकारी मालमत्ताचे होणारे नुकसान, शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण यावर सर्वांनीच बैठकीत चिंता व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत आहे. यांच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व या संदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होते आहे. या घटनांबाबत आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतोय. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असा सर्वपक्षीय बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपलं उपोषण मागे घ्यावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळ नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी ओव्हरटाईम करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फुल ऑन ॲक्शन मोडवर पाहायला मिळणार. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कंबर कसली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळात नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीत सुनावणी होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी ओव्हरटाईम करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष आता फुल ऑन मोडवर आहेत. हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असून नागपूर हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरू असताना अपात्रता सुनावणीही घ्यायची आहे. एकाच वेळी अधिवेशन आणि सुनावणीचे काम अध्यक्षांना पाहावे लागणार असल्याने हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची आता तारेवरची कसरत होणार हे म्हणायला काही हरकत नाही. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज.